सॉरी संभाजीनगर कट की आमची त्याला बॉडीगार्ड. तू पार्टी देणार ना, आम्हाला लप्पा लागून राहिला. गुड मॉर्निंग गाईज. सकाळी सकाळी यांनी मला या इकडे या. सकाळी त्यांनी काय केलं माहितीये का, मी झोपली होती आणि माझ्या बाजूला हा फोन आणून ठेवून दिला आणि अलार्म लावून ठेवून दिला. तसा अलार्म वाजला ना, मी एकदम उठली. काय झालं, काय नवीन काय ऐकू येत आहे पाहिलं तर फोन, आणि स्वतः तिथून दरवाजातून हसून राहिले होते. हा ना, इथे मी पाणी पिऊन येते. पाणी पिऊन मला इथे बसताना येत ना, तर मी झोपल्यात जाऊन बसले. नाही पाणी तिकडे आहे म्हणते. अरे तिकडे आहे म्हणते पाणी. हो ठीक आहे. आम्हाला जाऊन देऊन राहिला बाहेर, तरी यायचं आहे म्हणून त्याला कटावून राहिले कशी तरी करून. मी शूज घेतले आता खाली, तर लक्ष नाही आहे. आम्ही गायब होतो आता घरात. किती शहाणा आहे स्वच्छ, बापरे. गाडी ओपन केली, त्याचा आवाज आला, तर आम्हाला लप्पा लागून राहिला गाडीच्या माग. तो अंतरून पैन म्हणून आम्हाला कल्टी मार लागते आता. चलो. हाय गाईज, नमस्ते गाईज, गुड मॉर्निंग गाईज. सगळ्यांना शुभ 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 सकाळ. आता आम्ही निघालेलो आहे आमच्या घरून. सगळ्यात पहिला मी मॅनेजरला पिकअप करणार आहे आणि आमची अहो मस्त कार ड्राईव्ह करत आहे आणि मी मस्त इथे बसलेली आहे रिलॅक्स. आम्ही चाललो नागपूरला. आम्ही जात आहे. मी सांगत होतो ना कुठे जात. तू खूप वेळ लावत होती सांगायला. सगळं घाईमध्येच काम असते. ब्लॉग लंबा होते ना. हा बरं ठीक आहे. तर आम्ही नागपूरला जात आहे आणि आम्ही आता मॅनेजरला घेऊन नागपूरला निघणार आहे. आणि पुढे काय करणार आहे? अरे तर आपण चाललो कशासाठी सांगताना. हा, तर आम्ही चाललो आहे मीटिंग करायला आणि आम्ही तुम्हाला सांगणार आहे आज की आमची इन्फ्लुएन्सरची अर्निंग कशी असते, सोशल मीडिया थ्रू पैसा कसा कमवला जातो. तर बघत राहा व्लॉग. धन्यवाद, नमस्ते. चला मला गाडी चालू द्या. आमच्या मॅनेजर मॅडमची इतक्या डिमांड आहे, गाडीत बसल्याबरोबर मला भूक लागली म्हणते. शेवटी आणावं लागलं त्यांना पहिले खायला. सकाळी 7 वाजले 9 वाजले इथं. काही असो का नसो, आमच्या मॅडमला खायला सगळ्या जागी पाहिजे. अमरावती नागपूर कुठेही जा, खाले बाई. तर गाईज आता आमचा नाश्ता झालेला आहे. पोट भरून फोन पे नाही, माझ्या मोबाईल मध्ये कधीपर्यंत नाही. नागपूरमध्ये खूप सारे चेंजेस झाले आणि हा पूल मी फर्स्ट टाइम चेहरा दाखवू ना. पूल फर्स्ट टाइमच पाहत आहे. तू याच्या आधी आला होता का? हे बघ ना, ऍव्हरेज दाखव ना. 20चा ऍव्हरेज भेटत आपल्याला. माझ्यामुळे ना मी चालवली होती कार मध्ये. तर फायनली आम्ही नागपूरला पोहोचलो आहे. हेवी ड्रायव्हर सांगत नाही म्हणते, मी ब्रेक दाबून हेवी ड्रायव्हर आहे आमचे. मग मी नाहीच सांगत, आताच सांगितलं होतं. मी बिलकुल त्यांना इन्स्ट्रक्शन्स कधीच देत नाही फर्स्ट सीट वर बसून. माझी कधी कधी एकदम अशी हे पण म्हणजे मी घाबरते खूप, पण नाही, मी चुपचाप बसते कारण मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. तसं म्हणून मी साईडला बसू देतो, नाही तर मागे पाठवत असतो. हे बघा मॅनेजर मागे बसली. हे इन्स्ट्रक्शन देते खूप साऱ्या म्हणून त्यांना तिला आम्ही मागेच बसत. पहिले तू पार्टी देणार ना, फोन पे इन्स्टॉल केला काय? नाही ना, गुगल पे. अरे यार त्याच्यावर नंबर तो वेगळा टाकायचा. मला सांगतो कॅश ऑन काही सध्याचे तुम्ही पैसे देऊन द्या मला. तर मसाला पाव घेतलेला आहे आपण आणि मसाला पाव घ्यायला खूप मेहनत लागते. इथे चटणी डावळा पडून राहिली. मेहनत का लागते तर पहिले काउंटरवर जा, मग ते सांगते की नाही तिथं मसाला पावायला जवळ जा, तिथून पावती घ्या. मग मी मसाला पावायला गेलो, तिथं पावती दिली त्यानं, पावती नाही दिला. मग ते पावती घेऊन मी डबल काउंटरवर गेलो. काउंटरवर गेल्यावर त्यांना बिल दिला. मग तो बिल दिला म्हणजे आता पुन्हा काउंटरवर होता. मग पुन्हा तिथे गेलो, मग त्याने मसाला पाव दिला. मग तो पावती मला वापस देणारच होता. मी म्हटलं तुम्हीच ठेवा पावती, मी पाव उचलून आणले. एवढ्या याच्यात पहिले काय एक मसाला पाव खाऊन झाला असता. अबे घरी बनवून झाला. कसा आहे मग मसाला पाव? तो गोड, आमचा फेवरेट आहे कॉलेज टाइम पासून. हा खरंच, जेव्हा आम्ही इथे कॉलेज म्हणजे मी माझं इथं कॉलेज होतं, यांचं नव्हतं, हे फक्त मला भेटायला यायचे. ब्रँडचं नाव नको घेऊ, ब्रँडनं पैसे नाही दिले औरंगाबादवरून. तर आम्ही नेहमी इथे येतो तो मसाला पाव खायला. संभाजीनगर वरून यायचं. सॉरी संभाजीनगर संभाजीनगरवरून यायचं मला भेटायला येते. आणि इथे आल्यावर आम्ही नेहमी मसाला पाव आणि एक सॉफ्टी बस, त्याच्यावर आम्ही की खाऊ नव्हतो शकत. पण आता मला एक मैसूर मसाला डोसा पाहिजे. जसं आम्ही तुम्हाला म्हटलं होतं की व्हिडिओच्या स्टार्टिंगला की इन्फ्लुएन्सरची अर्निंग कशी असते, तर माझी अहो मीटिंग करून आले आहे, तर तुम्ही त्यांच्याकडूनच जाणून घ्या. एवढा जिवार नीचा सांगणार. तर सरळ सरळ असं असते की आम्हाला ब्रँड्स लोक अप्रोच करतात, मीटिंग साठी बोलवतात की आमचा एवढा पर्पज आहे, या लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, तर तुमचा ब्रँड कोणता आहे, काय आहे, तर त्याच्याप्रमाणे रेट्स ठरतात. कुणाचा
कमी असतात, कोणाचे जास्त असतात, पण आमचं बऱ्यापैकी काम होऊन झालं, कारण की आता सध्या आम्ही टॉपवर आहेत पूर्ण महाराष्ट्रात. कसं आहे की त्यांना एखादा प्रोडक्ट पब्लिक पर्यंत पोहोचवायचा. आधी कशी ऍड चालायची, ऍडव्हर्टायझिंग चालायची तर टीव्हीवर, मधातच अमूल दूध हे ते असं तसं. तर आम्हाला व्हीलची पण आली होती. तर आता एक नागपूरचा ब्रँड आहे, त्यांनी आम्हाला अप्रोच केलेला आहे, तर त्याच्या मीटिंगसाठी गेलो होतो आम्ही आता, आणि त्यांना आवडलेली आहे आयडिया. आम्ही कंटेंट सांगतो तर त्यांनी अप्रोच केलेला आहे आणि हो म्हटलेलं आहे. तर तो ब्रँड पण तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. आणि कसे नुसतं व्हिडिओच्या व्ह्यूज थ्रूच पैसे नाहीये, आता ब्रँड्सला पण आमच्यामुळे फायदा होतो, तर मग आमचा पण काही फायदा झाला पाहिजे म्हणून आम्हाला ते पे करतात. आम्ही फालतू गोष्टी प्रमोट नाही करत, जसे की गेमिंगचे पण आम्हाला खूप प्रमोशन येतात, 3-3, 4-4 लाख द्यायला तयार आहेत ते, पण आम्ही नाही करत. आम्ही प्रयत्न करतो की चांगलेच ब्रँड लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. तर अशी अर्निंग होते, महिन्यातून 2-3 ब्रँड येतात आणि 2-4 लाख प्रत्येक ब्रँड देतो आणि व्ह्यूजचे वेगळे पैसे. तर अशी अर्निंग असते आमची. बस थोडा बहुत पैसा कमा रहे, तर मग बाकी एवढंच बोलेल मी. बाकी कंटिन्यू बायको करेल तुमचा ब्लॉग. कंटिन्यू करा मॅडम. माझा फोन कसा आहे? पार्टी नसते मागत. पार्टी पार्टी पाहिजे ना. हे जे एवढे ऍक्टिंग करायला ना सगळे प्लॅन मध्ये सामील होते. माहित आहे मला सगळं माहित आहे. याची रिॲक्शन काय होती याचं नाही केला का रेकॉर्ड? नाही ना, रेकॉर्डच नाही केला. तू पहिलं सांगून दिलं यार, मोबाईल वर फोन केला तेव्हा. अच्छा, मला वाटलं तो पण दाखवला असं 2-4. नाही दाखवला मी. कोणता फोन बोल रही दुसरे फोन में कवर बोल रहे बोला. ये कैसा है फोन? पर मेरे को लगा ना तुम पहले जाके आए थे ना कवर के लिए. नाही 3 कॅमेरा पण यायला. पण मला 4 कॅमेरा वाला पाहिजे होता. ते बनलाच नाही अजून. म्हणते ना आजकाल EMI वर छपरी आयफोन घेऊन आले म्हणते, आपण कॅशवर उचलला. कॅश ऑन कॅश. त्यांना ओळखल्यासारखं वाटतं फेस. हा, नवीन ब्लॉगर आहे आमचा. मोबाईल घेतला, नवीन ब्लॉगिंग सुरू केली आहे. मॅम आल्या म्हणे तुम्ही ब्लॉग करताना, मी म्हटलं हो, पण मी नाही ती करते म्हटलं, पण ब्लॉगरचा मोबाईलच बंद होता म्हणून मोबाईल काढायला लावला. अजून सवय व्हायची. जस्ट मोबाईल घेतला कालच. ओके, नवीन मोबाईल त्याचं उद्घाटन ना. तो ब्लॉग मध्ये दिसेल तुम्हाला. याच ब्लॉग मध्ये तुम्ही पण येणार आहे. ओके थँक्यू. नाईस टू मीट यू. नाईस टू मीट यू. थँक्यू. आमचे कॅमेरामॅन लोकेश राव आलेले आहे तिथे. त्यांचं तर दाखवलंच नाही ब्लॉग मध्ये. दाखवलं अरे आला वाटतं. नवीन मोबाईल केव्हा घेतला? नवीन मोबाईल, नवीन कव्हर घ्यायला आलो. 1.5 लाखच्या मोबाईल साठी 1.5 लाखचा कव्हर. सोनी का कव्हर. हा, काय वाटलं? बर्डीला गेलो, दोघंच जण गेलो शॉपिंगला. मग पहिले मोबाईल साठी कव्हर बघितले, ते काही भेटले नाही. मग स्क्रीन गार्ड बसवलं आणि पुढे आलो. पुढे तर मला म्हणजे कपडे घ्यायचे होते. म्हटलं तू थांबता का, म्हटलं इथे मी कपडे घेते. तर ती ठीक आहे. हा फोनवर बोलत बसला. नौका त्याला बॉडीगार्ड समजत होते. बहनी शॉपिंग कर रही थी. अभी वो शॉपिंग करती मैं बाहर का खड़ा हूँ. शॉपिंग चल रही है. शॉपिंग 5 मिनट में तो होंगी नहीं महीने की. मैं देख रहा था. हाँ, हो गया चल. मेरे को लोग अच्छा पर्सनल बॉडीगार्ड है. पर्सनल बॉडीगार्ड. तूने वो बताया कि मेरे साथ गए थे. वो मेरे साथ गया था, वो वाला किस्सा मला पता है. घर पे वही पता है. अरे याच्यासोबत गेलो होतो जेवायला. माझा लहान भाऊ आहे यश. तिथे जय पण होता. तो पण असा हायटेड आहे, चांगला बॉडी गिड. दोघही जण आले. तिथं गडकरी जे आले होते त्यांच्यासोबत त्यांचे बॉडीगार्ड वगैरे होते. तर हे लोक म्हणे जायचं का भेटायला. म्हटलं जाऊ दे, काय भेटतं. तर मग त्याचं बॉडीगार्ड म्हणते की नीचे भेटो म्हणते, असं म्हणजे भाई येऊ नका इकडे असं म्हटलं जाईल. तर मग मी जेवण करत होतो, मी उठून गेलो. मग हे दोघंच बसले होते. गडकरीजींचा जो कोणीतरी मार्केटिंग सांभाळणारा असेल तो आला काय म्हणते, एक्सक्यूज मी तुमच्या सरांना भेटू शकतो का. हे लोक काय म्हणते, हा भेटा ना म्हणते काही प्रॉब्लेम. या दोघांना बॉडीगार्ड समजून बसला होता तो. मेरे तरफ से हो गया ना, उसका भी हो गया. ये अगले इवेंट में अपन इसको बॉडीगार्ड अगले महीने से टेंशन चालू. क्या बोलते वो पेंशन, क्या बोलते उसको, पेमेंट चालू. पेमेंट जास्त टाकू आपण. अरे टेन्शन नाही, बॉडीगार्ड पे ज्यादा पेमेंट राहते. थोडा विचार करायला राहू द्यायला. जास्त की फिरवत नाही म्हटलं मी, जास्त शॉपिंग नाही करत. चल आता जाऊ म्हटलं आपण. जास्त शॉपिंग नाही केली आहे. जास्त नाही केली. मला फोन करून म्हणते फोन पे मारा म्हणते तिकडून. तो फोन पे कधी चालू होते माहिती. मला QR पाठवते म्हणते पेमेंट करा, मैं फोन पे बंद आहे. बंद कर. हा बिलकुल घ्या ना. मी ब्लॉग मध्ये येणार, चालेल ना. आता इकडे सॉरी. आताच आम्ही मावशीकडून निघालो आहे सर्व आणि आता आम्ही जात आहे जेवायला. पण तुम्ही मावशीकडचं दाखवला कोण नाही, ब्लॉग कोण नाही काढला.
हो यार, मी माहितीये का, म्हणजे तू दिसत आहे लक्षच नाही माझं, विसरून गेली मी. ब्लॉग वगैरे हे नेहमी मला आठवण करून देतात. ब्लॉग आता मी विचारलं, म्हटलं मावशीकडे होती दिवसभर, तर काही ब्लॉग वगैरे काढले का? नाही म्हणतो, लक्षच नाही म्हणते, आम्ही गोष्टीच करत बसलो. खरंच मी मावशीकडे गेली, जशी गेली तशी तेव्हापासून मी मावशी सोबत आणि नंतर यश आला, यश सोबत आम्ही तिघांनी इतक्या गोष्टी केल्या, इतक्या गप्पा मारल्या, आम्ही झोपलो पण नाही, फक्त गप्पा गोष्टीच केली आणि कॉफी पिलो. आणि काय गोष्टी केल्या माझ्याबद्दल चुकल्या गेल्या अजून? नाही, तुझ्याबद्दल तर खूप तारीफ केली. मावशीच्या म्हणे पार्टी कशी दिली म्हणे शशांकने, खूप छान. अरे हो, ते तर सांगितलंच नाही पार्टी बद्दल. पार्टी पण छान झाली म्हणे, फक्त छान झाली म्हणे. हो, जास्त काही बोलली आणि एवढ्या गोष्टी केल्या म्हणजे दिवसभर. नाही, आम्ही दुसरं काही बोललो नाही. अरे सिक्रेट आहे, त्याने काय बोलले दुसरं मग? ते नाही सांगत. अच्छा, बरं, मागं कोण बसलेलं इंट्रो देते? यांचा इंट्रो द्यायची की गरज नाही. हे आपले फेमस नागपूरचे रील स्टार आहेत. काय नाव आहे यांचं? Emotional damage. आठवलं, मला नाव आठवलं. हे आपले लोकेश राव, अक्षय भाऊ. आम्ही त्यांना अक्षय भाऊ म्हणतो. तर तिनं मुद्दाम नाही गेलं, तिला सवय आहे अशी. सिरियसली मी नाव विसरले, मला आठवत नव्हतं, सॉरी. बरं, परीक्षेत तू म्हणत होता ना पार्टी असते का मोबाईलची? तर हो, पार्टी असते. ही माझी सेकंड पार्टी आहे मोबाईलची. विसरलं तर फक्त नाव विसरलं तर चालून नाही, नको विसरा. मस्त जेवण झालंय. तर आमचं आता जस्ट जेवण झालं आणि मस्त जेवण झालं. खूप मस्त टेस्टी जेवण होतं. आणि हे गेल्या सगळे तिकडे पान आणायला. येऊ का म्हणते? या ब्लॉग मध्ये या. तर आता 9:50 झाले. इथून आम्ही नागपूर मधून निघणार आहे. आता 12-1 वाजता घरी जायला. हा तुमचा बिना चेरीवाला पान. हा, थँक्यू. मला चेरी नाही आवडत पानामध्ये, मसाला. तर बिना चेरीचं पान खाते माझी बायको, मी पण. आणि सांगा तुम्हाला व्लॉग आवडतात की नाही, अजून काय बघायला आवडेल? कारण माझी बायको जरा न्यू कमर आहे, तर अजून आमच्या लाईफ मधलं काय जाणून घ्यायचं तुम्हाला कमेंट करून सांगा. मस्त आमचं जेवण झालं. तर यांनी लोकेश रावनी आमच्यासाठी पान आणून दिले. मला विदाऊट चेरी, यांना मसाले पान. नाही, टेस्टी पान. तर मला नक्की सांगा की माझे व्लॉग तुम्हाला कसे वाटत आहे, म्हणजे मी तुम्हाला काय काय आणखी आवडेल बघायसाठी. एरिया दाखव पहिले. हा एरिया आहे. हा एरिया कोणता आहे मला सांगा तुम्ही. 1 सेकंड. दाखव. दिसते. इकडे तर काही नाहीये. इकडे सगळं झाली का मग झोप येत आहे म्हणून गाडी थांबवली आहे 2 मिनिटं. म्हटलं चहा प्यावं, पण चहा पण प्यायला एक वाटून नाही राहिला. आता उड्या मारतो आणि डबल बसतो ड्रायव्हिंग सीटवर. शशांक, तू थकला का? मी नाही थकत रे भाऊ, गाडी चालवून. मी चालू का? झोपली एवढं. झोपा का? मस्त लेट. पाय नको ठेवू वर. यार, माझी गाडी मी कशी पण चालवत. लेदर सीट बी पुसत जा जरा. लेदर सीट तुझ्या गाडीच्या. माझी गाडी मी पूर्ण पुसते. तुझ्या गाडीच्या लेदर सीट पण साफ करत जा जरा. मी पुसते. हे खोटेपणा नाही पाहिजे. मी खोटी बोलत आहे, खरं सांगते. तशी मी गाडी पुसली नाही का? आतून लवकर सांग. कपडा मारला ना वरून हलका, त्यांना दुडबी नाही होती, उडाली. म्हणजे काम करून काहीच अर्थ नाही बरं. समजलं, म्हणून मी आता घरची कामं नाही करणार. बुक्कीच खाशी नाही आता. नाही, मला खूप झोप येऊन राहिली, पण तरी मी झोपले नाही. खूप याची झोप लेटली पुरी सीट वाकवून झोपली नाही. नाही, मी आता जस्ट सीट वाकवली अशी थोडा. आता उठवलं तुला मी. म्हटलं काय आहे, तर मी कंटिन्यू नॉनस्टॉप, म्हणजे तर मी झोपलीच नाही. म्हणजे असं म्हणते ना की बा, जो गाडी चालवत बाजूला जर कोणी बसला तर त्याने झोपायला नाही पाहिजे म्हणते. त्यात मग जो गाडी चालवत त्याला पण झोप येते. म्हणून मी माझी झोप खूप कंट्रोल केली. बोलून झालं असं तर झोपा पब्लिक, इथं काही ऐकू नका. झोपली होती मी गाडी चालवून राहिलो अर्ध्या घंट्यामध्ये. काही कदरच नाही. जाऊ दे, सोड. ठीक आहे, घरी पोहोचूच आपण. थोडं इकडे नाही, कंपनी फोडायची आज इच्छा नाहीये. एक शब्द जरी जास्त जर बोलला तू तो चहा माझा. किती चहा पिशी रात्री. मी उतरलो, गुळाचा चहा आहे म्हटलं तरी उतरत नव्हती. माझी राक्षस वृत्ती जागी झाली. म्हटली तर मातीचे कप आहे म्हटलं, हिला ये नाही घाणेरडी सवय. हे कप पायाखाली ठेवते आणि अशी चिरटते जोरजोरात, तुकडे करते त्या कपाचे. नाही, मला आवडते, काय माहिती का, सवय आधी पुण्यापासूनची. अशी कप चिरडायला आवडतील पायाच्या खाली. काय आवडा काय माहिती. चांगलं वाटतं. तुझ्यासाठी आली फक्त मी इथे. तिला असं वाटते की तो कप मीच आहे, म्हणून तो जोर लावून चिरडू फोडते. चांगलं असं नको बोलू. एवढ्या रात्री कोण चहा पित असते? 12 वाजले, 12 वाजता चहा पित आहे. शशांक कोडाखे. मॅनेजर तर सोबतच राहते. पहिले सब आने दो, खाने पिने के लिए सब आने दो.
कशाचीच कमी नाही, कशाचीच नाही. जाऊ दे, एक सिप दे बरं शशांक. आता नाही अरे एक सिप दे. नाही वेगळा वेगळा चहा घे. नाही, एक सिप दे, एक सिप तर दे. असं का करताय? एक सिप द्यायची पण इच्छा नाही होत. पहिले नाही म्हणा. छान आहे चहा, मस्त आहे, गुडाचा. झाला एक सिप. ओय मोबाईल पडल कसं वाटत? किती शांत रोड आहे. झूम करून दाखव. 5x होत्या मोबाईल मध्ये. 2x पण आहे, 1x पण आहे, 0.5x पण आहे, सगळंच आहे माझ्या मोबाईल मध्ये. अरे झूम इन झूम आउट असं नाही होत माझ्या याच्यात. इथून बटन आहे त्याला स्लाइडची, मग तिथून पण होते असं करून. झालं. वा वा. आजच्या ब्लॉग मध्ये खूप साऱ्या गोष्टी मी विसरली ब्लॉग काढायची, त्यासाठी सॉरी. पण नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी प्रयत्न करेल की मी सगळं दाखवायचं. आणि काय झालं, आम्ही सकाळी निघालो नागपूरसाठी, नागपूरला पोहोचलो. यांनी मला मावशीकडे सोडून दिलं. त्याच्यानंतर हे मीटिंगला वगैरे गेले आणि नंतर मग मी मावशीकडे खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्या. आणि नंतर मग यश आला, यश सोबत पण खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्यानंतर यश आणि मी आम्ही बर्डीवर गेलो शॉपिंग करायला. ऍक्च्युली मला शॉपिंग करायची होती बर्डीवर म्हणून. आणि नंतर मग हे आले. मग यांनी आणि मी मिळून आमच्या नवीन iPhone 16 Pro साठी कपडे घेतले, म्हणजे कव्हर वगैरे घेतला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी गेलो.